स्टुडंट्स ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे. एफई 2026 फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन 2026 ची स्टेप बाय स्टेप ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसिजर कशी असणार आहे बघूयात आपण. सुरू करूया व्हिडिओ. सीईटी सेलच्या वेबसाईटला गेल्यावर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्ट्रेशन ही जी टॅब आहे इथे क्लिक करायची आहे. एफई 2026 असं जरी तुम्ही गुगलला टाकलं तरी सुद्धा ही वेबसाईट तुमच्या समोर येईल. ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन तुमची मेरिट लिस्ट चेक केलेलीच आहे, त्यामुळे तुम्ही फॅमिलीर आहात या वेबसाईटला. तुमचा आयडी पासवर्ड एंटर करा, साइन इन करा. सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप इथं तुम्हाला क्लिक करायचंय. ते झाल्याच्या नंतर टेक्निकल एज्युकेशन इथं लिहिलंय बघा मी, त्या टॅबला क्लिक करा. खूप सारे ऑप्शन्स ओपन होतील. त्यामध्ये आपल्याला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इथं तुम्ही ऍप्लिकेशन फिल केलेलं आहे, तिकडे क्लिक करा. हे पेज तुमचं लॉग इन ज्यावेळेस ओपन होईल तेव्हा इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1 असं तिथे येईल, म्हणजे तुमचा फॉर्म फिल करायचा बाकी आहे. आणि इथे लेफ्ट साइडला एडिट ऑप्शन फॉर्म, थोडंसं झूम करतो बघा, त्या इथे फिल और एडिट ऑप्शन फॉर्म असं दिलेलं आहे. तर तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे फिल और एडिट ऑप्शन फॉर्म. हे क्लिक केल्याच्या नंतर ही टॅब ओपन होईल. या टॅब मध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचंय. पहिला ऑप्शन शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स, नंतर प्रेफरन्स सिलेक्ट करायचे, नंतर ऑप्शन फॉर्म समरी तुमच्या समोर येईल आणि शेवटी फायनल ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा. आता व्यवस्थित बघा, घाई करू नका कुठलीही. पहिल्या स्टेपला तुम्ही आहात शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स. तुमचे ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. सिलेक्ट करत असताना इथे एक दिली पार्ट आहे सिलेक्ट युअर कोर्स नेम. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिलं थोडंसं झूम करून बघा, सिलेक्ट युअर कोर्स नेम इथं क्लिक केल्याच्या नंतर खूप सारे ऑप्शन्स म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग असे ओपन होतील. तुम्हाला जी ब्रँच सिलेक्ट करायची पहिले त्याला क्लिक करा. ठीक आहे. ती ब्रँच सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. फॉर एक्झाम्पल मुंबई युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. सीओईपी जर सिलेक्ट करायचे तर सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. सीओईपी साठी हा एक सेपरेट त्यांनी युनिव्हर्सिटी दिलेली आहे. बाकी पुण्यामधले कॉलेज सर्च करत असताना सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सर्च करायचं आहे. ओके. ते केल्याच्या नंतर डिस्ट्रिक्ट, त्या डिस्ट्रिक्ट मध्ये किती जिल्हे येतात, तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामधलं घ्यायचं किंवा ऑल घ्यायचंय. ऑल घेतलं तर नगर, पुणे आणि नाशिक असे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर डिस्ट्रिक्ट येतात. ते सगळे दिसतील. पर्टिक्युलर तुम्हाला समजा पुणे सिलेक्ट करायचंय, अहिल्यानगर सिलेक्ट करायचंय, नाशिक सिलेक्ट करायचंय, त्या युनिव्हर्सिटीमध्ये असणारे जे कुठले डिस्ट्रिक्ट सगळे इथं दिसतील. सपोज तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलं तर इथे मुंबई मधले डिस्ट्रिक्ट दिसतील. ठीक आहे. त्यानुसार समजा आपण एक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं, ठीक आहे, त्यानंतर हे बाकीचे पण ऑप्शन आहेत. सर्च इन्स्टिट्यूट स्टेटस असेल, मायनॉरिटी आहे की नाहीये, TFWS तुमचं यस आहे की नाही ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, नाही करू शकत काय हरकत नाही. इथे जरी सिलेक्ट तुम्ही क्लिक केलं डिस्ट्रिक्टला आणि सर्च इन्स्टिट्यूट जर क्लिक केलं तर तिथले सर्व जेवढे काही कॉलेजेस आहेत त्या डिस्ट्रिक्ट मध्ये ते तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला इथं सिलेक्ट वर क्लिक करायचं. यामधले तुम्हाला समजा 11 कॉलेज दाखवले, 30 दाखवले त्या डिस्ट्रिक्ट मध्ये, 50 दाखवले, 70 दाखवले, जे काही असतील तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्याला तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. हे बघा या पद्धतीने हे एवढे मला कॉलेज पाहिजे मी ते टिक केले. जे नको आहे ते टिक नका करू आणि ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स असं तुम्हाला म्हणता येईल. ठीक आहे. त्याआधी या वर्षी नवीन एक त्यांनी टॅब दिलेला आहे बघा समोर, कट ऑफ. म्हणजे काय की तुम्ही हे ऑप्शन ज्यावेळेस सिलेक्ट करता त्याआधी समजा मी हा ऑप्शन टिक केलाय आणि मला त्याचे कट ऑफ बघायचे. ठीक आहे. किती मागच्या वर्षीचे कट ऑफ कॅप राऊंड 1, 2, 3, 4 किती होते ते जर चेक करायचे तर मी कट ऑफला इथं क्लिक करेल. आणि मग मला ते कट ऑफ सुद्धा दिसतील बघा या पद्धतीने. म्हणजे मी जे कॉलेज सिलेक्ट केलंय फॉर एक्झाम्पल XYZ कॉलेज आहे, मग त्यामध्ये JEEचा कॅप राऊंड 1, 2, 3, 4 चा कट ऑफ किती आहे. ठीक आहे. EWS डिफेन्स, OBC असे सर्व दिले जातील. लेडीज कॅन्डिडेट, ऑर्फन असे सगळे कट ऑफ इथं दिले जातील कॅटेगरी वाईज. ते तुम्हाला चेक करता येईल. नेसेसरी नाहीये चेक करणं. तुम्ही ऑलरेडी आधीच जर चेक केले असतील तर मग त्या टॅबला क्लिक करू नका. डायरेक्टली तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करा आणि ऍड म्हणा. तुम्ही जे जे ऍड करताल ते तुम्ही शॉर्ट लिस्टेड ऑप्शन त्याच पेजवर सगळ्यात खाली ऍड झालेले ऑप्शन दिसतील. जर तुम्हाला समजा तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ऑप्शन सिलेक्ट केले, ठीक आहे, एवढे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ऑप्शन्स आले तुमच्या समोर. त्यानंतर समजा तुम्हाला ब्रँच अजून ऍड करायचे आहे तर मग इथे सिलेक्ट कोर्स नेम वर जाऊन सपोज कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट करा आणि मग परत युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी मधला डिस्ट्रिक्ट सर्च इन्स्टिट्यूट म्हणा. परत जे काही कॉलेजेस येतील त्या पर्टिक्युलर ब्रँचला त्या डिस्ट्रिक्ट मध्ये जेवढे कॉलेज असतील ते डिस्प्ले होतील. मग तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. कट ऑफ चेक करू शकता किंवा नाही.
क्लिक करा आणि ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स म्हणा. आधीचे जे होते त्यामध्ये हे सर्व ऍड होतील. तुम्हाला एखादा डिलीट करायचं असेल तर इथे तुम्ही डिलीट करू शकता. एखादा क्लिक करून अरे नकोय तो ऑप्शन एखादा डिलीट करू शकता. किंवा मग सगळे तुमचे फायनल ऑप्शन झाले, फॉर एक्झाम्पल 19, 20, 50 जे कुठले ऑप्शन 100 जेवढे ऑप्शन्स तुम्ही एंटर कराल ते सगळे इथे लिस्ट आउट होतील. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचे. ओके, समजा 32 ऑप्शन झालेत आता सर्व मिळून, मग मी सेव्ह अँड प्रोसीड किंवा 54 होतील. ज्याच्या त्याच्या पर्सेंटेज नुसार वेगवेगळे ऑप्शन्स येतील, म्हणजे नंबर ऑफ ऑप्शन्स हे डिफरंट असतील. ठीक आहे, पर्टिक्युलर एका कॉलेजचे सगळेच ब्रँच तुम्हाला सिलेक्ट करायचे करू शकता. ठीक आहे, मॅक्झिमम 300 ऑप्शनची त्यांनी दिलेली आहे संधी. एवढे जनरली कोणी भरत नाही. तुमचे पर्सेंटेज कमी असतील तर 100 भरताल, 150 भरताल, 200 किंवा काय पर्सेंटेज जास्त असतील तर 40-50 पर्यंत तुम्ही भरू शकता. ते व्हॅरी होईल. सेव्ह अँड प्रोसीड बटनवर क्लिक करा. आता त्यानंतर तुमच्या समोर जे पेज होईल तर ते तुम्हाला प्रेफरन्सेस सिलेक्ट करायचे. म्हणजे तुम्ही इथं पहिला ऑप्शन कुठला द्यायचा आहे, दुसरा कुठला, तिसरा, इथं त्यासमोर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला ती सिक्वेन्स इथं समोरासमोर दिसेल बघा यानुसार. फर्स्ट आता मला COEP कॉलेज फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे, मग मी इथे टिक करणार, इथे 1 येऊन जाईल. दुसरा ऑप्शन कुठला द्यायचा, हा द्यायचा आहे, मग मी तो टिक करणार, 2 येऊन जाईल. तिसरा कुठला द्यायचा आहे, चौथा, पाचवा, असे सगळे जेवढे तुम्ही सिलेक्ट केलेत ते सगळे तुमच्या समोर येतील. ते तुम्हाला बघता येतील. फक्त टिक करून ठेवा. सिक्वेन्स वाईज लिस्ट पुढच्या पेजवर मिळेल. ठीक आहे, इथं फक्त क्लिक करून ठेवायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड. ठीक आहे, रिसेट करायचे असतील, कदाचित चुकले, थोडं खालीवर झाले, परत रिसेट करा आणि परत सिलेक्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे, 1 पासून तर तुम्ही फक्त क्लिक करून ठेवा, ऑटोमॅटिक ते सिलेक्ट केले जातील, पुढे नंबर येत जातील. तुम्हाला जी सिक्वेन्स हवी आहे त्यानुसार ते प्रेफरन्सेस सिलेक्ट करू शकता. सेव्ह अँड प्रोसीड इथे म्हणा. मग तुमच्या समोर एक लिस्ट येईल की जो तुम्ही पहिला ऑप्शन दिला होता COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, इथं दिला जाईल बघा. प्रेफरन्स नंबर 1 हे प्रॉपरली क्रॉस चेक करून घ्या. नंतर दुसरा दिलाय तुम्ही PCCOE. ठीक आहे, जे काही दिले असतील रँक वाईज ही तुमची रँक असेल या पेजवर. इथे जर तुम्हाला काही इन्सर्ट चॉईस करायचे असं वाटलं की अरे आपल्याला एखादं म्हणजे कॉलेज ऍड करायचं राहिलंय तर ते तुम्ही इन्सर्ट चॉईस करू शकता. इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली, चॉईस कोड जर माहित असेल तर या बटनवर क्लिक करा आणि तिथे येईल बघा तुम्हाला चॉईस कोड कुठे किती नंबरला द्यायचं. समजा 6 नंबरला एखादा ऑप्शन द्यायचं ते तुम्ही इन्सर्ट करू शकता. मूव्ह चॉईस कोड असा पण एक ऑप्शन आहे. एखादा असं वाटलंय की अरे आपल्या चुकून 7 नंबरला आलाय तो आपल्याला 5 नंबरला घ्यायचा आहे, ते पण तुम्ही करू शकता. अशी ती लिस्ट तुमची सगळी जी बनणार आहे. आणि जे मूव्ह किंवा इन्सर्ट हे जे कोड असतील, समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी क्लिक केलं तर मग तुम्हाला ते विचारेल की कुठल्या युनिव्हर्सिटी मधलं कॉलेज तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे, त्याचा कोड किती आहे आणि किती नंबरला इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला मूव्ह करायचं असेल तर मूव्ह करताना किती नंबरला ते मूव्ह करायचं आणि कोणतं कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेले आहे त्यापैकी मूव्ह करायचं हे प्रोव्हिजन दिलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्ही प्रॉपरली ऑप्शन फॉर्म सिलेक्ट केलेले असतील तर मग मूव्ह आणि इन्सर्ट करायची गरज पडणार नाही. ठीक आहे, आता अशी लिस्ट तयार होईल. काही स्टुडंट हे इन्सर्ट करून करून ते ऍड करत राहतात ऑप्शन्स, किंवा मी सांगितलेली प्रोसेस ज्याला जी सोयीस्कर वाटेल त्यानुसार ती करू शकतो. कम्प्लीट लिस्ट रेडी आहे. या पेज पर्यंत तुम्हाला चेंजेस करता येतील. इन्सर्ट करायचा एखादा इन्सर्ट करा. ह्या पेजच्या पुढे गेल्यावर आपल्याला ती प्रेफरन्सेस म्हणजे परत एडिट करता येत नाहीत. एकदा आपण OTP एंटर केला ना परत आपल्याला ते प्रेफरन्सेस सिलेक्ट किंवा डिलीट करता येत नाही किंवा ऍडही करता येत नाही. तो पण या पेज पर्यंत तुम्हाला, या स्टेप पर्यंत तुम्हाला ऑप्शन्स तुमचे ऍड करता येतील, चेंज करता येतील, त्याची सिक्वेन्स चेंज करता येईल. हा, मग तुम्हाला जर असं वाटतं की आपण जे फिल केलेले एकदम ओके आहे, परत चेंज करायची गरज नाहीये, आपला हा ऑप्शन फॉर्म याच सिक्वेन्सनी पाहिजे, एवढेच कॉलेजेस आणि एवढेच ब्रँचेस आपण सिलेक्ट केलेले आहेत, हे झाल्याच्या नंतर मग तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करू शकता. एकदा चेक करा ही PDF अशी सेव्ह करता येते. सेव्ह करून प्रिंट काढून किंवा मोबाईलवर बघून तुम्ही लॅपटॉपवर बघून ते सगळं क्रॉस चेक करू शकता. कन्फर्मेशन झाल्यावरच मग तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा, तोपर्यंत करू नका. वरपासून खालपर्यंत रोल नंबर सिक्वेन्स नंबर 1 पासून तर 33, 50 जे काही सिलेक्ट केले परत एकदा क्रॉस चेक करा, इथे नजर फिरवा आणि मग नंतरच सेव्ह अँड प्रोसीड करा. ओके, या पुढे गेल्यावर परत ते चेंज करता येणार नाही. ओके, इथं चेक केल्यावर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक कराल, मग तुमच्या समोर असा ऑप्शन फॉर्म येईल बघा. एवढे एवढे ऑप्शन्स आहेत. तुम्ही 1 नंबरला कुठला चॉईस कोड घेतलाय, 2 नंबरला काय, 27 नंबरला काय, असे सगळे येतील एंड पर्यंत आणि सगळ्यात शेवटी प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म असं दिलेलं असेल.
तर त्याला तुम्ही क्लिक करा. क्लिक फायनल कन्फर्मेशन करण्याच्या आधी तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल की तुम्हाला कन्फर्म करायचंच आहे का, शुअर आहात का कन्फर्म करायला. त्याला ओके करा, मग पुढे जा. जर तुम्ही शुअर नसाल तर मग परत एडिट करायचं असेल, त्यांनी प्रोव्हिजन दिली तसं करू शकता. पण शक्यतो सगळं क्रॉस चेक करून मगच पुढे जायचंय. शुअर असाल तुम्ही ओकेचं बटन क्लिक केलं, ओकेचं बटन क्लिक केलं तर मग तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी, जो रजिस्टर मोबाईल आहे त्यावर ओटीपी येईल आणि कॅपचा एक तुम्हाला एंटर करायचा आहे, जो असेल तो एंटर करा आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म म्हणा. एकदा ओटीपी टाकला की मग तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म होणार आहे. ठीक आहे, यानुसार तुमचं नाव वगैरे सर्व येईल आणि खाली जे तुम्ही चॉईस कोड दिलेले आहेत ते सगळे येऊन जातील. अशा पद्धतीने तुमचा ती प्रिंट पण करता येईल. प्रिंट ऑप्शन फॉर्म, हा ऑप्शन फॉर्म फक्त चॉईस कोड नुसार प्रिंट झाला. जर तुम्हाला कॉलेजच्या नावासहित ब्रँच सहित ऑप्शन फॉर्म प्रिंट करायचा असेल डिटेल, तो सुद्धा करता येतो. तुमच्या स्क्रीनवर असे एक लाईन येईल की ऑप्शन फॉर्म राऊंड इज कन्फर्म. मग ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा किंवा होमवर क्लिक करा. होमवर क्लिक केल्याच्या नंतर लेफ्ट साईडला इथे प्रिंट डिटेल कन्फर्म ऑप्शन फॉर्म असं येईल बघा. प्रिंट डिटेल ऑप्शन फॉर्म, दोन ऑप्शन असतात. प्रिंट ऑप्शन फॉर्म फक्त आता आपण जो बघितला की तुमचे चॉईस कोड आले फक्त, मग त्याहून कॉलेज कधी कधी समजत नाही, त्यामुळे मग त्याच्या खालचा जो ऑप्शन आहे प्रिंट डिटेल कन्फर्म ऑप्शन फॉर्म, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यावर हे पहा असं तुमचं नाव वगैरे सर्व असेल आणि पहिला ऑप्शन सीओईपी आहे, दुसरा ऑप्शन पीसीसीओ, जे कुठले टाकले असतील ते सगळी सिक्वेन्स वाईज येईल आणि मग तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आहे. आणि जर तुम्हाला यामधलं नॉलेज नसेल तर ज्याला कुणाला ह्याची माहिती आहे प्रॉपरली त्यांच्याकडून ऑप्शन फॉर्म फिल करून घ्या. प्रॉपरली सिक्वेन्स बनवा, त्यानंतरच कन्फर्म करा. काहीही डाऊट असेल तर ज्यांचं गायडन्स तुम्ही घेताय तर त्यांना अवश्य कॉन्टॅक्ट करा. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.